महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण योजना या ठिकाणी राबवल्या जाणार आहेत। परंतु सर्वमान्य सरकारला माझी विनंती आहे की या योजना खरंच उभ्या जगाच्या पोशिंद्यासाठी खरंच राबवा, जेणेकरून उभ्या जगाचा पोशिंदा हा सुखी होईल, समृद्ध होईल। मग बघूया आपण नेमक्या काय योजना आहेत, ह्या योजना खरंच राबवा, नाही तर नुसती फसवी होता कामा नये। बघा, अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर झाला त्यावेळेस विधिमंडळामध्ये या ठिकाणी अर्थमंत्री अजित पवार यांनी काही घोषणा केल्या होत्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बघत आहात की काय योजना आहेत, आपण थोडंसं बघूया। बघा, योजना अशा आहेत की राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा या ठिकाणी मिळणार आहे। शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळण्याकरिता रुपये 15,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी राजाला जे रात्री या ठिकाणी शेतामध्ये पाणी द्यायला जावं लागतं, त्या ठिकाणी सापाची भीती, एखाद्या हिंस्र प्राण्याची भीती, काहीतरी चुकाटा या ठिकाणी त्याला ओलांडत त्या ठिकाणी तिथं जावं लागतं। मग अशा धोकादायक परिस्थितीमध्ये रात्री या ठिकाणी विजेची भीती, म्हणून अशासाठी दिवसा त्यांना वीज पुरवठा व्हावा यासाठी तरतूद आहे। मागेल त्याला सौर पंप देण्यात येणार आहेत। हे आपण पुढे बघूया। दूध उत्पादक जो शेतकरी राजा आहे त्याला प्रति लिटरच्या पाठीमाग या ठिकाणी 5 रुपये अनुदान देण्याचं सरकारनं कबूल केलेलं आहे। कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य या ठिकाणी सरकार करणार आहे। जर तुम्ही पुढे पाहिलं तर तुमच्या लगेच लक्षात येणार आहे की काय आहे का मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना। ही काय आहे वीज सवलत योजना हे आपण बघणार आहोत। बघा, कृषी पंपांना मोफत वीज दिल्या जाणार आहे। म्हणजे शेतकऱ्याचे जे पंप असतात, ज्या मोटारी असतात, याच्यासाठी जे सरकार या ठिकाणी पहिले शेतकऱ्याकडनं पैसे घेत होतं, तर यासाठी आता मात्र मोफत वीज दिल्या जाणार आहे। हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही लाभार्थी म्हणजे 7.5 HP मोटर असलेल्या लहान मध्यम शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार आहे। त्याच्यापेक्षा जर तुमचा पंप जास्त असेल तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी वीज बिल येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। 44 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। 8.5 लाख शेतकऱ्यांना सौर पंप दिले जाणार आहेत। म्हणजे मागेल त्याला सौर पंप आहे। एकूण 52,50,000 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। सौर पंप म्हणजे काय बघा, ही एक योजना आहे। त्यांनी सांगितलं जसं की मागच्या याच्यामध्ये मागेल त्याला शेततळ देण्यात आलं होतं, तसं इथे त्यांनी सांगितलं मागेल त्याला सौर ऊर्जा पंप। म्हणजे जे तुमचे सौर ऊर्जा पंप आहे तर तुम्ही पाहिलं असेल तुमच्या आजूबाजूला सुद्धा या ठिकाणी अनेक शेतकऱ्याकडे असतील, तुम्ही आता याचा लाभ घेऊ शकता। शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याच्या 15,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे। एकूण 8,50,000 शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी हे पंप उपलब्ध होणार आहेत। म्हणजे तुम्हाला आता फार लाईटची वाट पाहण्याची गरज बसायची म्हणजे शेतकरी राजाला काही गरज पडणार नाहीये, तर इथं सरकार या ठिकाणी हे देणार आहे। दुसरं बघा, विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, वितरण प्रणालीतील सुधारणासाठी नाबार्डकडून 50,000 कोटी रुपयाचं दीर्घ मुदतीचं अर्थसहाय्य या ठिकाणी महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यासाठी घेतलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी बघा, अनेक भागामध्ये जे सिंचन कालवे झालेले आहेत, काही बंद पडले, काही चालू येतं परंतु त्यांचं पाणी वाटप झालं नाही। म्हणजे सर्व गोष्टी या योजनेच्या माध्यमातून सरकार करण्याच्या तयारीमध्ये आहे। बघा, नानाजी देशमुख ज्यांना भारतरत्न मिळालेला आहे, नानाजी देशमुख यांच्या नावानं जी कृषी संजीवनी योजना चालू केली होती त्या प्रकल्पाचा 6,000 कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा तब्बल 21 जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे। अनेक शेतकऱ्यांनी या नानाजी देशमुख योजनेचा लाभही घेतलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं आहे की गाव तेथे गोदाम या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामाचे बांधकाम तसे अस्तित्वात असणाऱ्या गोदामांची दुरुस्ती करणार आहे। शेतकरी राजाला आपला माल व्यवस्थित ठेवता यावा यासाठी हे गोदाम बांधण्यात येणार आहे। बघा, गाव तेथे गोदाम आहे, ओके, त्या मालाचं शेतकरी राजा माल पिकवतो परंतु किंमत चांगली नसल्यामुळे त्याला माल आपल्या घरामध्ये ठेवावा लागतो, कुठेतरी तो माल खराब होतो, म्हणून ते धान्य खराब होऊ नये म्हणून हे गोदाम आहे। शेतमालासाठी गाव तिथे गोदाम योजना पहिल्या टप्प्यात बघा 100,000 नवीन गोदाम बांधणार म्हणते आणि सध्या असलेल्या गोदामांची दुरुस्ती करणार म्हणते। हात जोडून विनंती आहे की गरजू शेतकरी बांधवांपर्यंत ही लिंक शेअर करा, या व्हिडिओला लाईक करा। स्वागत करतो मी पुन्हा तुमचं आपल्या सर्वांच्या लाडक्या शिवव्याख्याते प्राध्यापक सतीश देवराज शिंदे पाटील या युट्यूब चॅनलवरती। कारण आपली एक लाईक, आपलं एक चॅनलची लिंक शेअर म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचा फार मोठा फायदा होऊ शकतो। आता तुम्हाला या ठिकाणी सरकार फ्रीमध्ये सौर पंप देणार आहे। यासाठी तुमच्याकडे पाण्याची सुविधा असली पाहिजे, विहीर असली पाहिजे किंवा तुमच्याकडे बोरवेल असलं पाहिजे। जे काही पाण्याची सुविधा असेल त्याच माध्यमातून तुम्हाला ते दाखवावं लागणार आहे।
म्हणून हात जोडून विनंती आहे की शेतकरी राजानं शेतकरी राजापर्यंत ही लिंक पोहोचवा। तुम्ही सुद्धा तुमच्या नातेवाईकापर्यंत, गावकऱ्यापर्यंत, भावकीपर्यंत, आजूबाजूच्या पाहुण्यापर्यंत, सगळ्या सोयऱ्यापर्यंत, सगळ्यांपर्यंत ही लिंक पोहोचवा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अतिशय महत्त्वपूर्ण योजना मी तुम्हाला सांगत राहणार आहे। त्याचसोबत MPSC, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक या स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा या चॅनलवर आपल्या करून घेतली जाते। तुमच्या घरातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचं ज्ञानामृत पाजणार हे चॅनल आहे, म्हणून धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा। बाय, टेक केअर। आणि सरकारला विनंती आहे की ह्या योजना खरंच राबवा, जेणेकरून शेतकऱ्यांना दिलेला आशीर्वाद तुमच्या कामी पडणार आहे। थँक्यू।